घर का भेदी लंका धन या उक्तीप्रमाणे सध्या सांगलीतील काँग्रेस झाले आहे. काँग्रेसला हे काही नवं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये विचाराचे मतभेद, वैयक्तिक आक्षामुळं अनेक जण काँग्रेसमधून जाऊन स्वतंत्र पक्षाची कोणी स्थापना केली, तर कोणी चांगल्या दुसऱ्या भरभक्कम पाठबळ असणाऱ्या पक्षात प्रवेश केला. काँग्रेस हा पक्ष कैलासवासी वसंतराव दादा, कैलासवासी पतंगराव कदम, कैलासवासी आर आर आबा हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते असताना सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये कधी फूट पडली नव्हती. एखादा नेता किंवा कार्यकर्ता जर नाराज असेल तर त्याला समजावून त्याच्या मनात असणाऱ्या विचारापासून त्यांनी त्याला परावृत्त केलं. अनेक मान्यवर नेत्यांच्या निधनामुळे जो तो स्वतःला राजा म्हणू लागला आहे. सांगली जिल्ह्याची काँग्रेस तर बिनगुरूचा मठ असाच प्रकार होऊन बसला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी घराणीशाही आहे, काही राजकारणी आहेत. सत्ता सोडायला कोणी सहसा तयार नाही. काँग्रेसला दिवस वाईट आले तर काही मंडळी काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. ज्या काँग्रेसमुळे आपण मोठे झालो, ज्यावेळी आपणास कोणी ओळखत नव्हतं, त्यावेळी काँग्रेसनं तुम्हाला मोठं केलं, नाव दिलं. ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याला सासूदपणे काही मंडळी विसरतात. इतिहासात सुद्धा सूर्याची पिसाळासारखी माणसं असतात. पण राजकारणात काय नको, गद्दारांना योग्य वेळी योग्य शासन झालंच पाहिजे. अहो, म्हातारी बेल्याचं दुःख नसतं पण काळ सोकावतो म्हणतात ना. जन्मता त्या उपकारकर्त्यांना कधी विसरायचं नसतं, पण कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं. आज सांगली जिल्ह्याची काँग्रेसची अवस्था बिकट आहे. सांगलीला काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हणतात, पण आता हा बालेकिल्ला दिवसेदिवस ढासळत आहे. याला सावरणार कोण? जर अशीच पडझड होत गेली तर किल्ल्याचेच म्हणजे काँग्रेसचे अस्तित्वच या सांगली जिल्ह्यातून हद्दपार होईल. इतिहासाच्या लढाईत आपला म्होरक्या पडला तरी सैन्य माघार किंवा पळून जात नसते हो. शत्रूशी दोन हात करूनच प्रसंगी प्राणाची आहुती देऊन आपलं कर्तव्य पार पाडतात. पण आताचं चित्र काही वेगळंच आहे. सत्तेसाठी ही मंडळी काय वाटेल ते करायला तयार असतात. मग पक्षाचा विचार करणार कोण? याहून काँग्रेसमध्ये तर काय वेगळं आहे व घडणार तरी काय? ज्या लोकांच्या वरदहस्ताने आपण मोठे झालो त्यांनासुद्धा आपण सत्ता लालसेपोटी विसरून जातो. यात नवल ते काय?